आराध्य दैवत आई तुळजा भवानी, माता चंडिका, दुर्गा माता सर्वप्रथम यांना नमन करून यांचा आशीर्वाद घेते. या महाराष्ट्राला आणि संपूर्ण देशाला, या जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, या महाराष्ट्राचा आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणी, या महाराष्ट्राला आपल्या प्रबोधनाने सिंचन करणारे जगद्गुरु तुकोबाराय, तसेच या महाराष्ट्राला एक नव्हे दोन दोन छत्रपती ज्या मातेने दिले आणि हिंदवी स्वराज्याची संकल्पना त्यांच्या मनात रुजवली अशा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब, ज्या आदिशक्तीमुळे तुम्ही आम्ही इथे आज बसू शकलो आहोत. आपल्या सर्वांना शिक्षण मिळालं, मान मिळाला, सन्मान मिळाला अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, त्यागमूर्ती रमाई, अहिल्याबाई होळकर, आई रमाई, इंदिरा गांधीजी, तसेच स्त्रीमुक्तीसाठी आणि स्त्री उत्थानासाठी ज्या ज्या महान महिलांनी कार्य केले अशा सर्वांना सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करते. आणि ज्या संविधानामुळे आपल्या सर्व महिलांना सर्व हक्क अधिकार मिळाले आहे, ज्यांनी हे संविधान आपल्या देशाला दिलेलं आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा मी विनम्र अभिवादन करते. आज 12 मार्च 2024 आज आपल्या पवनी बस स्थानक आगारतर्फे जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला इथे मंचावर उपस्थित श्री कोकाटे भाऊ, मेश्राम भाऊ, तसेच मिश्रा सर, शेंडे भाऊ, आमच्या धुरेताई, मेश्रामताई, ढवळेताई आणि इथे उपस्थित असलेले सर्व कर्मचारी व माझ्या सगळ्या मैत्रिणींनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांना 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन अनेक वर्ष झालेले आहेत आणि आपल्याला आताच बनसोडताईंनी सांगितलं आहे की जागतिक महिला दिन का म्हणून मनविण्यात येतो किंवा त्याची सुरुवात कुठून आणि कशी झाली. आपण बघतो आपल्या देशामध्ये स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत आहेत आणि त्याचं सगळ्यात उदाहरण म्हणजे आपण सर्व कर्मचारी महिला इथे ज्या उपस्थित आहेत. बरोबर, आज असं कोणतेही क्षेत्र नाही आहे की जिथे महिला ह्या मागे आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या देशाने आपल्या महिलांना पंतप्रधान बनवलेलं आहे. आपल्या देशामध्ये महिला राष्ट्रपती झालेल्या आहे, डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, अंतराळात गेलेले आहे, कवयित्री आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला कुठेच मागे नाही आहेत. औद्योगिक क्षेत्रात सुद्धा महिलांनी नाव कमवलेलं आहे. राजकारणामध्ये सुद्धा महिला आहेत, राजकीय क्षेत्रातही महिला आहेत. परंतु आपलं दुर्दैव आपल्याला हे म्हणावं लागेल की आजही आपल्या देशाला एवढं स्वातंत्र्य होऊनही आपल्या सरकारला किंवा विविध संस्थांना महिलांसाठी सक्षमीकरणाचे कार्यक्रम हे राबवावे लागतात किंवा ते आयोजित करावे लागतात. हे का बरं करावं लागते हे आपण थोडा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपल्याला माहिती आहे की जेव्हा जागतिक महिला दिनाची सुरुवात झाली तेव्हा विविध देशांमध्ये वेगवेगळ्या स्तरावर महिला आपल्या देशातील महिलांच्या काय समस्या आहेत ह्या समस्या घेऊन एकत्रित यायच्या, कुठे आंदोलन व्हायचे किंवा त्याच्यावर चर्चा व्हायची या परिषदेच्या माध्यमातून, जागतिक महिला दिनाच्या माध्यमातून. आणि आज या जागतिक महिला दिनाची परिभाषा ही थोड्या प्रमाणात बदललेली आहे. आज आपण बघतो की जागतिक महिला दिन हा प्रत्येक गावोगावी, प्रत्येक वार्डावार्डात किंवा प्रत्येक ऑफिसमध्ये हा होतो. प्रत्येक सरकारी गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंटचे असो किंवा आपल्या राज्य सरकारचे कुठलेही ऑफिस जे आहे, कार्यालय आहे, तिथे महिला दिन खूप उत्साहामध्ये हा साजरा करण्यात येतो. तर हा कशासाठी की याच्यासाठी की आपल्या महिलांच्या आपल्या स्थानिक पातळीवर काय समस्या आहे, आपल्याला रोजच्या जीवनमानामध्ये, आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये रोज कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावं लागते, ह्या आपण सर्वांनी एकत्रित येऊन आपल्या मनामध्ये जे काही निगेटिव्ह आणि नकारात्मक विचार असतील ते विचार आपण बाजूला ठेवून इथून आपण काहीतरी सकारात्मक आणि एक पॉझिटिव्ह विचार घेऊन आपण सगळ्याजणी घरी गेलो पाहिजे. आपल्या मनामध्ये एक आनंद, एक उत्साह हा आपण सर्वांनी सोबत घेऊन गेलो पाहिजे. आपण बघतो की आज महिला कितीही काम करायला घराच्या बाहेर निघाल्या, आपण महिलांना सक्षम केव्हा म्हणू, सक्षम केव्हा म्हणू सांगा. एक महिला सक्षम आहे म्हणजे काय होते, सक्षमचा अर्थ काय होतो,
आपण त्यावरील परीक्षा केलेली आहे. सक्षम म्हणजे की स्वतः कमावती आहे किंवा ती आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. परंतु सक्षम म्हणजे फक्त आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन चालत नाही. आपल्याला सक्षम सोबत सुसंस्कृत होणंही आवश्यक आहे महिलांना. आणि आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरणासोबत आपल्या महिलांना सामाजिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्याही आपण सक्षम असणं आवश्यक आहे. आपल्याला आता ताईंनी सांगितलं की रशिया किंवा युरोप, अमेरिकेतील महिलांना मतदानाच्या अधिकारासाठी रस्त्यावर उतरावं लागलं होतं. त्यांना मतदानाचा अधिकार नव्हता. खूप मोठे मोठे त्यांनी आंदोलनं केले, तेव्हा कुठे जाऊन त्यांना मतदानाचा अधिकार मिळाला. परंतु संविधानातून आपल्या महिलांना संविधानाच्या माध्यमातून जे अधिकार हक्क मिळाले आहे, मतदानाचा अधिकार मिळाला आहे. पण आपल्या भारतातील महिलांनी काही आंदोलन केलं होतं का याच्यासाठी? केलं होतं का? केलं होतं का बेटा? तुम्ही शिकताना शाळेत आपल्या महिलांनी आंदोलन केलं होतं का? महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे म्हणून? नव्हतं केलं. तरीही आपल्याला ते आयतं मिळालं, परंतु आपल्याला त्याचा इम्पॉर्टन्स नाही आहे किंवा त्याची कदर नाही आहे. आपण मदत बघतो, एक चित्रपट आला होता. आपण खूप साऱ्या महिला खूप ग्रुपनी जात होतो पिक्चर बघायला. कोणता पिक्चर होता? गॉगल लावून वगैरे जात होतो खूप ग्रुपनी. कोणता मूवी होता? बाई पण भारी देवा, बरोबर. परंतु बाई पण भारी हे आपल्याला कोणी मिळवून देणार नाही आहे. आजच्या या युगामध्ये आपल्यासाठी परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा महात्मा ज्योतिबा फुले किंवा सावित्रीबाई फुले हा परत जन्माला येऊन आपल्याला जे दिलं त्यांनी, आपण न मागता ते आयतं आज आपल्याला कोणी देणार नाही आहे. हे बाईपण आपल्याला भारी स्वतःला घडवावं लागेल. स्वतःला स्वतःचं अस्तित्व हे तयार करावं लागेल. त्याच्यासाठी कोणी येऊन आपली मदत करणार नाही, हे लक्षात घ्या. आपण आज काळात पुष्कळ सुधारला आहे. जेव्हा आम्ही शाळेत शिकायचो, आज बघा मी इथे बसस्थानकमध्ये आली आहे, खूप दिवसानंतर आली आहे. पण मी एक साधारण कुटुंबातली, साधारण घरातली एक साधारण मुलगी, जिल्हा परिषद शाळेत शिकणारी, जिथे माझ्या गावामध्ये फक्त 10वीपर्यंत शाळा होती. पण पुढे शिकायचं तर कसं? पूर्ण लहानाचं मोठं म्हणजे आमचं लालपरीमध्ये गेलं. कुठेही जायचं तर आपलं लालपरी बसस्टॉपवर यायचं. रात्री सकाळी बाबा उठवायचे 4 वाजता, अभ्यासाला उठवायचे, तर त्याच्या पहिले आम्हाला फिरायला न्यायचे. बसस्टॉपवर गेलं तर हाल्टिंग बस उभ्या असायच्या. मग त्या बसला लटकायचं, हाईट वाढली पाहिजे म्हणून सांगायचे बाबा असा व्यायाम करा, तसा व्यायाम करा. आणि जेव्हा 10वी झाली, म्हणजे माझं गाव असं होतं की जिथे आपल्या इथे असलेले कोणी यवतमाळ जिल्ह्याचे कोणी कर्मचारी, यवतमाळ जिल्ह्यात पुसद तालुका आणि तिथचं पण एंड इसापूर म्हणून गाव होतं. तिथे 10वीपर्यंत शाळा होती. आणि माझ्या गावामध्ये बघा, नुसतं शिक्षण घेणं महत्त्वाचं नाही आहे, शिक्षणासोबत तुम्हाला सुसंस्कृत होणंही आवश्यक आहे. आणि समाजातील इतरही ज्या घडामोडी आहेत त्या उघड्या डोळ्यांनी बघून आपण त्याला कसं वावरलं पाहिजे. इथे बघा लहान मुली, या शाळेतल्या कॉलेजच्या मुली आहेत, तिथपासून तर तुम्ही आई आहात आणि आपले लहान मुलं आहात, या स्टेजपर्यंतच्या सगळ्या महिला आहेत आणि या स्टेजमधून सगळेजण गेलेले आहेत. जेव्हा माझी 10वी झाली, माझ्या गावातली एकही मुलगी 10वी नंतर बाहेर शिकायला ठेवत नव्हते हॉस्टेलला किंवा कोणी अपडाऊन नव्हते करत. त्यावेळेस तेवढ्या फॅसिलिटी नव्हत्या, मुलींना पास नव्हत्या. आता बघा तर मुलींना पास मिळते, मोफत शिक्षणाच्या सुविधा आहे, येण्या जाण्यासाठी सुविधा आहे. त्यावेळेस हे काहीच नव्हतं. मग माझ्या बाबांनी पुढाकार घेतला. आम्ही लहान होतो तेव्हापासून त्यांनी ठरवलं होतं की माझ्या मुलींना मला कोणत्याही परिस्थितीमध्ये शिकवायचं आहे, स्वतःच्या पायावर आम्हाला यांना उभं करायचं आहे. मग कितीही समाजाने विरोध केला, तिथे अशी मानसिकता होती, म्हणजे मराठवाड्याचा तिथून सुरुवात होते आणि विदर्भाचा येईल. तिथच्या लोकांची मानसिकता एवढी वाईट होती की मुलींना जर बाहेर शिकायला ठेवलं तर मुली बिघडतात किंवा हातातून जातात, अशी मानसिकता असल्यामुळे माझ्या गावातून एकही मुलगी ही 10वी नंतर शिकली नाही. असं नाही की मुली हुशार नव्हत्या, खूप हुशार मुली होत्या, परंतु घरच्यांची अडचण, कोणाच्या काही परिस्थिती, नातेवाईकांचं, शेजाऱ्यांचं बोलणं, त्याच्यामुळे मुलींना शिकवायचे नाही. पण माझ्या बाबांनी या सगळ्यांचा विरोध पत्करून होत मला 11वीमध्ये पुसदला तालुक्याच्या ठिकाणी जेव्हा मी पहिल्यांदा गेली, 10वीपर्यंत आम्ही खेड्यातच राहिलो. त्याच्यानंतर पुसदला हॉस्टेलला मला ठेवलं. पण जेव्हा हॉस्टेलला ॲडमिशन केली, आपण कधीही शहरात राहिलो नाही, कधी शहर बघितलं नाही. जिल्हा परिषद शाळा मराठी माध्यमातून आपलं शिक्षण झालं आणि लगेच सायन्सला ॲडमिशन टाकली. कारण तेव्हा आम्हाला 2च गोष्टी माहीत होत्या, डॉक्टर आणि इंजिनियर, खूप झालं तर शिक्षक मास्तर व्हायचं, एवढंच माहिती होतं. पण बाकी इतर खूप काही करण्यासारखं आहे बघा. फक्त डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक हे नाही आहे. आता एवढे क्षेत्र आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही चांगलं काम करू शकता, प्रत्येक क्षेत्रामध्ये स्कोप आहे. परंतु आम्हाला त्यावेळेस मार्गदर्शन करणारं कोणी नव्हतं. बाबा हेही माझे खूप शिकलेले नव्हते, पण त्यांना समाजात राहून त्या गोष्टीची जाणीव होती
आणि फुले शाहू आंबेडकर या विचारांशी ते जुळलेले असल्यामुळे त्यांच्या मनावर खूप त्याचा पगडा होता की नाही, मुलींना आपल्या पायावर उभं करायचं, सक्षम करायचं, त्याच्यासाठी मला स्वतःला विकावं लागलं तरी चालेल. घरची परिस्थिती एवढी हालाकीची होती की 3,000 रुपये महिना, त्याच्यामध्ये 3 मुलं आणि परिवार सांभाळून मला हॉस्टेलला शिकायला ठेवणं, जिथे 1,000 रुपये महिन्याचा खर्च लागत होता. रूम आहे, डबा आहे आपला, 700 रुपये ते लागायचे, 300 रुपये महिन्याचा खर्च भेटायचा. कॉलेजला जाणं यायला काही खर्च लागत असेल कॉलेजचा तो. पण सगळ्यांचा विरोध पत्करून त्यांनी हॉस्टेलला शिकायला ठेवलं. मग आमचं दर शनिवार रविवार आला की घरी जायचं. मग आपली लालपरी होती. मग सगळ्या मुली ज्या होत्या इतर बाहेर गावच्या मुली शिकायला आलेल्या, मग शनिवारी जायचं, सोमवारी सकाळीच आपला डबा आपल्यासोबत, आपल्याला आठवडाभराचा आपल्या आई काही चिवडा बनवून देईल, काही घेऊन येईल. ते एक बसस्थानकासोबत, त्या आगारासोबत खूप अटॅचमेंट आमची आहे लहानपणापासून. जेव्हा मला ताईचा फोन आला तर मला म्हणजे माझ्या भावना म्हणजे मला कळत नव्हतं की मला कसं काय बोलायला. म्हणजे मला असं वाटत होतं की या मुलीसारखी मी इथून बसमध्ये बसायचं, घरी जायचं यायचं, रोजचं ते वातावरण बघायचं. आणि अशा बसस्थानकाच्या ठिकाणी जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम होत आहे आणि त्या कार्यक्रमात मला बोलवलं आहे मार्गदर्शन करायला. तर हे मला खूप छान वाटलं आणि तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तर माझं सांगण्याचं तात्पर्य आहे की फक्त आर्थिकदृष्ट्या आपण सक्षम होणं आवश्यक नाही आहे, आपल्याला इतरही सुसंस्कृत होणं आवश्यक आहे. आपल्याला आपल्या समाजात आजूबाजूला काय घडते त्याची कल्पना असणं आवश्यक आहे. शिक्षण झालं, डॉक्टर झाली, नंबर लागला, डॉक्टर झाली म्हणून ठीक. जर नसती झाली तर काय केलं असतं? बाबांनी सरळ सांगितलं होतं, नंबर नाही लागला तर सरळ लग्न. जर तुझं डॉक्टर हो नाही तर फार्मसी होतं त्यावेळेस. आणि 8 जिल्ह्यात डिफॉर्मला फॉर्म भरले होते माझ्या बाबांनी. इथे नाही तर तिथे लागेल, तिथे नाही तर तिथे लागेल. आणि तेव्हा जस्ट नुकतीच सुरुवात झाली होती बहुतेक त्या वर्षी पहिल्यांदा मी कंडक्टरसाठी महिलांना, तेव्हा मी जेव्हा 12वीत होती ना तेव्हा सुरुवात झाली. माझ्या बाबांनी मला म्हटलं होतं की जर तुझंही कुठे नाही लागलं तर तुला याच्यासाठी फॉर्म भरेल, मग तू इथे जॉब करशील. आताही मला तो दिवस आठवतो तुमच्याकडे बघून. माझ्या बाबांनी माझ्यासाठी हा सुद्धा विचार केला होता, परंतु नशिबाने तो नंबर त्यावेळेस तिथे लागला आणि डॉक्टर झाले. परंतु जर त्यांनी त्यावेळेस इतरांचा विचार केला असता, नातेवाईकांचा विचार केला असता, तर आज मी तुमच्यासमोर येऊन इथे 2 शब्द हे बोलू शकली नसती. त्यांनी जर पुढाकार घेतला नसता तर माझ्यासाठी माझी सावित्री किंवा माझे बाबा हे माझ्यासाठी माझे ज्योतिबा. तसेच प्रत्येक घरामध्ये असे सावित्री ज्योतिबा घडले पाहिजे. आपल्या मुलांना आपण योग्य शिक्षणासोबत योग्य संस्कारही दिले पाहिजे. परंतु आपण जेव्हा आपले आईवडील आपल्याला काही सांगतात, जेव्हा आम्ही पण शाळेत जायचो काही सांगितलं तर आपल्याला राग येतो की हे आम्हाला दाबूनच ठेवतात, असं नको करू, तसं नको करू, बाहेर नको जाऊ, जास्त वेळ बाहेर नको राहू. तर हे जेव्हा आता आम्ही आई झालो, आमचे मुलं झाले, तेव्हा आम्हाला आत्ता कळते की ते जे सांगायचे ते बरोबर होतं. परंतु आजचा जो काळ आहे हा घाबरण्याचा काळ नाही आहे. आपल्याला पुढे जायचं आहे तर आपलं ध्येय आपल्याला आपल्या डोळ्यासमोर ठेवावं लागेल. फक्त तुम्ही ज्या महिला आहेत, ज्या नोकरी करत आहेत, सक्षम आहात, परंतु ज्या महिला घरी असतात त्यांनी सुद्धा काही ना काही आपण करायला पाहिजे. कोणाला काही छंद असतात, कोणामध्ये काही गुण असतात, तर त्याचा उपयोग आपण आपल्या संसारासाठी कसा करू शकतो, आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आपण कसा करू शकतो, हा विचार करून काही ना काही करत राहायला पाहिजे आणि स्वतःला त्याच्यामध्ये गुंतवलं पाहिजे. आपण बघतो रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण म्हणतो आम्हाला वेळ नाही आहे, खूप बिझी असते, सकाळी उठावं लागते, मुलांचे डबे करावे लागतात, घरचे कामं असतात, आम्ही वेळ देऊ शकत नाही. पण जर तुम्ही स्वतःला वेळ देऊ शकत नसाल, तुम्ही जर तुमचे स्वतःचे कलागुण जोपासू शकत नसाल, तर तुम्ही तुमच्या मुलांसाठी काय करणार, तुम्ही एक काय आदर्श देणार. तर तुम्हाला स्वतःला वेळ द्यावा लागेल, स्वतःमध्ये काहीतरी बदल करणं आवश्यक आहे. काळानुसार आपल्याला चेंज व्हावं लागते की नाही. आपण बघतो आधी सुरुवातीला काय होतं, लाईफ बॉय साबण यूज करायचे, त्याच्यानंतर काय आलं, संतूर मम्मी आली, तर आपण चेंज केलं ना, लक्स आलं, आता ते सगळ्या सोप संपले, आता फेसवॉशवर आले सगळेजण. तर काळानुसार आपण स्वतःला त्याच्यात चेंज केलं ना, मग काळानुसार आपण स्वतःला या गोष्टीमध्ये बदललं पाहिजे. आपण स्वतःही काहीतरी करत राहिलं पाहिजे. आपली प्रगती कशी होईल, आपल्या परिवाराची प्रगती कशी होईल हा विचार केला पाहिजे. आणि कधीही कोणाला न डगमगता, कोणालाही कधी न घाबरता. म्हणतात की जसं जो अन्याय करतो तो गुन्हेगार असतोच, पण ज्याच्यावर काही अन्याय होत आहे, अत्याचार होत आहे, तो जर सहन करत आहे तर तोही मोठा गुन्हा आहे. तर कोणाचा अन्याय अत्याचार हा सहनही करायचा नाही. पण आपण बघतो की जेव्हा एखादी महिला घराच्या बाहेर निघते आणि काही काम करायला जाते, कुठेही कोणत्याही क्षेत्रात असो, सामाजिक असो, राजकीय असो, नोकरी करायला जाते कुठे, तर आपल्या महिलांना मागे घेतल्याचं सगळ्यात पहिलं काम हे कोण करते,
आपल्या महिलांना दाबण्याचं सगळ्यात पहिलं काम कोण करते? आपल्या घरातील एक महिलाच करते किंवा आपल्या आजूबाजूची. ठीक आहे, तिला नाव ठेवणं, तिला काही बदनामी करणं, तिच्याबद्दल काही बोलणं, हिचं तिच्याजवळ थांबणं, हे काम आपल्या महिलाच करतात. आता त्या दिवशी मी एक माझी मैत्रीण जी नागपूरला राहते तिच्या घरी गेली होती, वंदना तिचं नाव. तर मी तिला विचारलं, अगं काय म्हणते पूनम, तुझ्या शेजारी राहते, दिसत नाही आहे ती? तर ती म्हणते आमचं 2 वर्ष झाले बोलणं चाललं नाही म्हणते. म्हणजे इतक्या अभिमानानं ती सांगत होती 2 वर्ष झाले आमचं काही बोलणं चाललं नाही. म्हटलं का बरं, काय झालं? तर म्हणते ती तिच्या अंगणातला कचरा माझ्या अंगणात टाकते म्हणते रोज, त्याच्यावर आमचे भांडणं झालं. म्हणजे हे एवढे मोठे विषय कचऱ्यासारखे की ज्याच्यामुळे आपण एकमेकींसोबत बोलणं सोडतो, घरातल्या लोकांसोबतही आपण अबोला ठेवतो. परंतु हा विचार मनात न ठेवता तीही माझ्यासारखीच एक स्त्री आहे हा विचार आपण मनात ठेवायला पाहिजे. या स्त्रीच्या अवहेलनेची सुरुवात ही तिच्या जन्मापासूनच होते. आपल्याला माहिती आहे, माझ्याकडे अनेक पेशंट येतात बघा, ज्यांना पहिली मुलगी असली तर मॅडम काही औषध आहे का मुलगा होण्यासाठी, किंवा अनेक असे पेशंट जे 3-3, 4-4 वेळा गर्भपात करायला लावतात त्यांची फॅमिलीमधले मुलगी आहे हे बघून. परंतु एवढा घृणास्पद हे प्रकार आहेत की अतिशय ज्याला आपण शब्द आणि नाव नाही देऊ शकत. आपण जेव्हा एखाद्या हॉस्पिटलमध्ये जातो बघा, एखादी समजा महिला आहे आपली आणि जिला पहिली मुलगी आहे आणि हॉस्पिटलमध्ये ती डिलिव्हरीसाठी समजा ॲडमिट झाली आणि डॉक्टरांनी बाहेरून तिला सांगितलं नातेवाईकांना डिलिव्हरीनंतर की मुलगी झाली, म्हणजे पहिली मुलगी दुसरी मुलगी झाली. तर सगळ्यात पहिले तिथे हंबरडा कोणाचा फुटतो? कोण सगळ्यात पहिले रडते तिथे? कोण रडते? सगळ्यात पहिले आसू कोणाच्या डोळ्यात येतात दुसरी मुलगी झाल्यावर? आहे त्या छोट्याशा बाळाच्या आजीच्या. येते की नाही? सगळ्यात पहिले आजीच्या डोळ्यात रडणं सुरू करते ना, की माझ्या वंशाला दिवा नाही बा म्हणून आता. परंतु ही महिलेची, आपल्या स्त्रियांची अवहेलना ही तिच्या जन्मापासून होते आणि ही तिला त्या स्टेजपासूनच डावलत समाजाचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन अजूनही काही प्रमाणामध्ये तसाच आहे. परंतु तो कोणीही येऊन आता आपल्याला बदलून देणार नाही आहे. त्याला आपल्याला स्वतःमध्ये बदल करावे लागतील. स्वतःला आपल्याला कसं पुढे येता येईल त्याच्यासाठी आपण विचार करायला पाहिजे. आणि जर आपली एखादी मैत्रीण, आपली एखादी नातेवाईक, आपली शेजारीण, आपली कोणतीही महिला जर पुढे जात असेल, एखादं चांगलं काम करत असेल, तर तिचे पाय न खेचता आपण तिला काय दिलं पाहिजे? हात दिला पाहिजे, तिला प्रोत्साहन दिलं पाहिजे, तिला एक मदतीचा हात आपण दिला पाहिजे. आणि कुठलं क्षेत्र हे कमी नाही आहे महिलांसाठी. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण खूप चांगलं काम करू शकतो. म्हणजे अशाही मुली आहेत, महिला आहेत ज्या मेहंदी काढतात किंवा रांगोळी काढतात, त्यांनी सुद्धा स्वतःचं नाव किती मोठं केलेलं आहे. त्या क्षेत्रात त्यांनी सुद्धा खूप काही कमवलेलं आहे, स्वतःचं नाव कमवलेलं आहे, स्वतःच्या परिवाराला सन्मानाने त्या जगवत आहेत. अनेक अशा महिला आहेत ज्यांचे पतीच्या निधनानंतर जेव्हा त्या घरातून काम करायला बाहेर निघतात तर खूप साऱ्या गोष्टींना त्यांना सामोरे जावं लागतं, खूप काही बोलणे ऐकावे लागतात. परंतु त्याच्यातूनही त्या आपला परिवार खूप चांगल्या प्रकारे सांभाळ करतात. आणि ही शक्ती आपल्याला परमेश्वराने जन्मजात दिलेली आहे. आपल्यावर सहनशीलता एवढी आहे की आपण स्त्री शब्दामध्ये सांगू शकत नाही. एक महिला एवढी सहनशील आहे, तिच्यावर कुठलीही परिस्थिती आली तर ती त्याला बरोबर फेस करण्याची ताकद तिच्यामध्ये आहे. परंतु ती ताकद आपल्याला ती ओळखावं लागेल आपल्यामध्ये की मी हे करू शकते. नथिंग इज इम्पॉसिबल. जगात असं काहीही इम्पॉसिबल नाही आहे. मी सगळं करू शकते, फक्त माझी मानसिक तयारी त्याच्यासाठी पाहिजे. आणि बघा, आता आपल्या सर्वांना माहिती आहे की मी एक डॉक्टर आहे, माझ्याकडे अनेक पेशंट येतात आणि जेव्हा येतात महिला किंवा मुली येतात कुठल्याही, तर एक डॉक्टर म्हणून एक फक्त फिजिकल आपला शारीरिक त्रासच न सांगता आम्ही एक डॉक्टर म्हणून आमच्यासोबत पेशंट लोक खूप मनाने पण जोडलेले असतात. आमच्यासोबत जेव्हा पेशंट येतात तर आपल्या प्रत्येक सुख दुःख हे शेअर करतात. आपल्या म्हणजे आमचं हे म्हणणं असते की आम्ही जेव्हा अभ्यासामध्ये शिकतो किंवा मी एक होमिओपॅथिक डॉक्टर आहे, आम्हाला तर सगळ्यात पहिले हे शिकवण्यात येतं की आपले जेवढे फिजिकल प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे आपल्याला असणारे सगळे शारीरिक त्रास हे आपल्या मानसिकतेवर अवलंबून आहे. जर एखाद्याला काही फिजिकल प्रॉब्लेम असेल, शारीरिक आजार जर असेल, तर त्याचं मूळ हे आपल्या मानसिकतेतून असते, आपल्या माइंडमधून असते की आपला मन काय विचार करते, आपलं मन कशा प्रकारे विचार करते, याच्यावर आपले शारीरिक आजार हे अवलंबून असतात. अनेक पेशंट, आता मधात एक पेशंट होते माझ्याकडे, एक काकाजी होते भुयारचे पेशंट, त्यांचं वय 57 आणि ते माझ्याकडे आले. त्यांनी सांगितलं की माझं वय 57 आहे, पण मला 2 महिने झाले रात्री झोपेमध्ये मला आपोआप लघवी होते, सू होते.
तर सहसा हे लहान मुलांना होते, आपण ऐकतो लहान मुलं झोपेत सू करतात, ठीक आहे. परंतु वयाच्या जर 55-60च्या दरम्यान जर हा प्रॉब्लेम येत असेल तर एक तर त्यांच्या लघवीची जी पिशवी आहे, मूत्राशय आहे, त्याचा अटोनिया म्हणजे त्याचा जर पॅरालिसिस झाला असेल किंवा त्याचे जे मसल असतात त्याचा टोन जर कमी झाला असेल, नर्वचा त्याच्यावरचा इफेक्ट कमी झाला असेल तर त्याच्यामुळे सहसा हे होते. तर मी औषधे त्या पद्धतीने तयार केलं. परंतु आम्हाला जेव्हा शिकवण्यात येते की असे अनेक मानसिक आजार आहेत की त्याच्यामुळे सुद्धा हा आजार होऊ शकतो, कोणी विचारही करू शकणार नाही. मी त्यांना फक्त एकच प्रश्न केला की काकाजी 2 महिन्याआधी काही घटना घडली आहे का तुमच्या आयुष्यामध्ये की ज्याच्यामुळे तुम्हाला काही तुमच्या मनामध्ये भीती आहे किंवा काही धास्ती आहे, असं काही घडलं आहे का? जसा हा प्रश्न मी त्यांना केला, त्या असं केल्याबरोबर त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, ते रडायला लागले. 57 वर्षाचे काकाजी ढसढस माझ्यासमोर रडायला लागले. तर मी त्यांच्याजवळ गेली, त्यांच्या खांद्यावर हात ठेवला, म्हटलं रडू नका काकाजी, तुम्ही मला सांगूच नका काय झालं आहे, परंतु असं काही झालं आहे का? मग त्यांनी स्वतःहून सांगितलं की हो, माझ्या मनामध्ये 2 महिन्याआधी काही घटना घडली आहे ज्याच्यामुळे माझ्या मनात खूप भीती आणि धास्ती आहे. म्हणजे त्या मनातल्या भीतीचा, त्या धास्तीचा इफेक्ट त्यांच्या लघवीच्या याच्यावर झाला, कंट्रोलवर, म्हणून त्यांना झोपेमध्ये आपोआप सू व्हायची. एकदम परफेक्ट औषध त्याच्यासाठी होमिओपॅथीमध्ये आहे, त्यांना मी ते दिलं आणि आता ते 1-1.5 महिना झाले, पूर्णपणे त्यांना आराम आहे. असे अनेक आजार आहे. एक मुलगी सावनेरची माझी पेशंट होती, तिला शरीरावर खूप खाज यायची, पित्ताचा त्रास 6 वर्षापासून, एवढी परेशान, नागपूरचे डॉक्टर झाले, इकडे तिकडे भरपूर तिने दाखवलं. तिचे नातेवाईक पवनीला राहतात, त्यांनी इथे सांगितलं पवनीला यायला. तर त्यांनी मला जेव्हा दाखवलं, मी विचारलं किती वर्ष झाले, तिने सांगितलं 5.5-6 वर्ष झाले मला हा त्रास आहे मॅडम आणि मी खूप औषध घेऊन थकलेली आहे. तिला विचारलं की 6 वर्षाआधी काही असं झालं का तुझ्या लाईफमध्ये ज्याच्यामुळे तुझ्या मनात काही खंत, काही सल, दुःख असं आहे का? तर तिने पटकन सांगितलं की हो, माझी आई जिला कॅन्सर झाला होता तिचं निधन झालं 6 वर्षाआधी आणि बाबांनी माझ्या दुसरं लग्न केलं आणि ती आई चांगली नव्हती, पण ती कोणाला सांगणार. आणि ती मुलगी मोठी होती, वयाने 18-19 वर्षाची. तिच्या मनामध्ये ते दुःख सलत गेलं आणि तिचे जे इमोशन्स होते, तिच्या ज्या भावना होत्या, जी कोणाला ती सांगू नव्हती शकत, ते तिच्या मनामध्ये पूर्ण दबल्या आणि हे दबल्यामुळे तिला ॲलर्जिक अर्टिकेरिया म्हणजे पित्तासारखा त्रास हा झाला. हे म्हणजे असे छोटे छोटे गोष्टी असतात, कारणं हे आपल्याला कळत नाही. खूप ब्लड टेस्ट करतात, हे ॲलर्जीची टेस्ट करा, ते ॲलर्जीची टेस्ट करा, सांगतात त्याच्यात काहीच निघालं नाही मॅडम, मी एवढ्या टेस्ट केल्या. परंतु आपल्या शारीरिक स्वास्थ्याचं ओरिजिन जे आहे ते आपल्या मानसिकतेवर अवलंबून आहे, हे लक्षात घ्या. म्हणून आपल्याला आपला सुदृढ परिवार जर पुढे न्यायचा आहे तर आपण स्वतःही सुदृढ असणं खूप आवश्यक आहे. त्याच्यासाठी आपल्याला मेंटली फिट राहणं, मेंटली स्वस्थ राहणं खूप आवश्यक आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, स्वतःला वेळ द्यावा लागेल, थोडासा आपल्याला वेळात वेळ काढून योगा करावं लागेल, प्राणायाम करावं लागेल. वेळ भेटत नाही आपल्याला माहिती आहे, वेळ आम्हालाही भेटत नाही. मी डॉक्टर आहे, दिवसभर पेशंट असतात, 2 मुलं आहे, घरचं सगळं सांभाळून करायचं असते, पण वेळ हा आपल्याला थोडा तरी काढावा लागतो. नाही जमलं सकाळी तर संध्याकाळी करा, प्राणायाम करा, स्वस्थ आहार घ्या, हेल्दी भाजीपाला खा, शिळं खाणं टाळा. शिळं खाल्ल्याने आपण पुष्कळ वेळा कणी कुर्ते फ्रीजमध्ये ठेवतो, रात्रीचं शिळं हे सकाळी करतो ना, तुम्ही नाही करत, तुमची आई करते, बरोबर? कारण आई सगळ्यात पहिले ताजं बनवलेलं मुलांना देते, उरलं की शिळं जे असलं ते स्वतः खाते. परंतु याच्यामुळे कॅन्सरसारखे आजार हे होऊ शकतात आणि जेव्हा आपल्याला असे काही मोठे आजार झाले तर आपण दवाखान्यामध्ये खूप चक्रा मारून लाखो रुपये खर्च करतो. परंतु तीच वेळ जर आपण आत्ता स्वतःसाठी दिली, स्वतः जर हेल्दी राहण्याचा प्रयत्न केला, स्वतःवर थोडासा वेळ आणि पैसे जर खर्च केला तर आपण चांगलं स्वस्थ राहू शकतो. समजलं सर्वांना? तुम्हाला कोणतीही काही समस्या असेल तर तुम्ही विचारू शकता, तुमच्या स्वास्थ्याबद्दल असेल, कारण मी डॉक्टर असल्यामुळे तुम्हाला हेच मार्गदर्शन जास्त करू शकते. त्याच्यातही मी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही आहे, तुम्हाला माहिती नसेल, कारण मतदानाचा अधिकार ज्यांनी आपल्याला दिला त्यांचं नावच अनेक जणांना माहिती नाही की आपल्याला कोणामुळे दिला. त्याच्यामध्ये सामाजिक राजकीय क्षेत्र काय आहे, महिलांच्या राजकारणामध्ये काय अधिकार आहे, हेही आपल्याला माहिती नाही. मी एक साधारण कुटुंबातून आली होती, परंतु जेव्हा पवनी नगर परिषद ओबीसी महिला राखीव होतं तर आपल्याला माहिती नाही की आपल्या महिलांना राजकीय क्षेत्रामध्ये काय आरक्षण आहे किंवा नाही आहे. माहिती आहे का? आहे कोणाला माहिती? राजकारणात महिलांना आरक्षण आहे का? सांग. नाही आहे. माहिती आहे कोणाला? काहीच माहिती नाही. आपल्याला आपले अधिकारच माहिती नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगून गेले आहे की जर या सत्तेची चावी जोपर्यंत आपण आपल्या हातात घेणार नाही, आपल्या देशाला जर विकसित करायचं आहे, प्रत्येक देशाची स्थिती, त्याची डेव्हलपमेंट हे त्या देशातील महिलांच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय स्थितीवर अवलंबून असते.
आपल्याला आर्थिक माहीत आहे, सामाजिक आहे, थोडं बहुत माहीत आहे, राजकीय माहीत नाही. माहीत आहे का आपल्या देशाचं सर्वोच्च स्थान कोणतं आहे, जिथून सगळे निर्णय होतात, सगळे कायदे पारित होतात, असं कोणतं आहे? आपल्या देशाची संसद, लोकसभा. ठीक आहे. आणि आपल्या महाराष्ट्रात जे निर्णय होतात ते आपल्या महाराष्ट्राची विधानसभा. म्हणजे लोकसभा आणि विधानसभा इथे आपल्याला आरक्षण आहे का? आहे? कधी आहे? आहे नाही. आपल्या महिलांना आतापर्यंत फक्त स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जसं सरपंच आहे, नगर परिषद आहे, पंचायत समिती आहे आणि जिल्हा परिषद आहे, इथपर्यंतच आपल्या महिलांना बाबासाहेब 50% आरक्षण देऊन त्यावेळेस गेले होते. काही तरतुदी ठेवल्या होत्या, ते राहिलं होतं की महिलांना लोकसभेत आणि विधानसभेतही आरक्षण मिळालं पाहिजे. जोपर्यंत जास्तीत जास्त महिला ह्या आपल्या आमदार आणि खासदार होणार नाही तोपर्यंत आपल्या महिलांचे पूर्ण अधिकार, आपल्या काय समस्या आहे तिथे मांडणारा आपल्या हक्काचं कोणी राहणार नाही. आता जे आहेत आपण बघतो तर त्या मॅक्झिमम महिला अशाच असतात ज्या सरपंच पदासाठी उभ्या असतात, कोणी जिल्हा परिषदसाठी असतात, कोणी पंचायत समितीसाठी असतात. बघा की त्यांचे नवरे पुढे असतात, त्या मागे असतात, मग कोणी महिला आरक्षण आली म्हणून आपली बायको पुढे करून उभी करून टाकतात. परंतु त्या महिलेने कधी कोणतं ऑफिस बघितलेलं नसते, तिला आपल्या क्षेत्रातील महिलांच्या समस्या माहिती नसतात, मग आपल्या महिलांचे कामं काही होत नाही, मग आपण 5 वर्ष रडत बसतो. पण जेव्हा आपण मतदानाला जातो तेव्हा आपण हा विचार करत नाही की ही महिला सक्षम आहे का, हिचं स्वतःचं काही अस्तित्व आहे का, की नवऱ्यानं हिला बावली म्हणून उभं केलं. हा विचार आपण करतो का? नाही करत. तर जेव्हा पवनी नगर परिषदसाठी ओबीसी महिला राखीव आली तर आमच्याकडले सर म्हटले की ओबीसी महिला आहे तर तुला उभं व्हायचं आहे. तर मी सुरुवातीला लहानपणापासून माझे बाबा भागवतकार आहेत, कीर्तनकार पण आहेत, तर त्यांच्यासोबत मी गावोगावी जायचे कार्यक्रमाला, मी झोडी घेऊन फिरायची, व्यसनमुक्तीचे कार्यक्रम त्यांच्यासोबत करायचे. पण मी राजकारणाशी दूर होती. मी त्यांना म्हटलं नाही, मला हे असे काही कामं सांगू नका. मग त्यांनी मला एकच शब्द म्हटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं आहे की शिकलेले लोक मागे असल्यामुळे जे अशिक्षित आहे ते आपल्यावर राज्य करतात, त्याच्यामुळे आपण लोक मागे राहतो. जर आपण शिक्षित असूनही जर असा विचार करू तर मग बाकी लोकांनी काय विचार करायचा, हा एका शब्दावर मी तयार झाली आणि पवनीची नगराध्यक्षाची निवडणूक मी लढवली. आणि जे असेल शून्यातून ते तयार केले, 1 महिन्याच्या याच्यावर मी ती निवडणूक लढवली. आणि त्याच्यानंतर मग मी एक प्रवास सुरू केला आणि एक विचार केला की का नाही आपली महिला सुद्धा आपल्या क्षेत्रामध्ये आमदार आणि खासदार होऊ शकत, का बरं नाही होऊ शकत. आजपर्यंत आपण बघतो या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये पुरुषांनाच पुढाकार नेहमी पुढे ठेवला जाते, महिलांना आजपर्यंत या भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र जो आपला आहे इथे 70 वर्षाच्या आपल्या या इतिहासामध्ये आजपर्यंत एकही महिला का बरं उभी नाही झाली. कितीतरी खासदार होऊन गेले ना, कितीतरी महिला होऊन गेल्या. या लोकसभा क्षेत्रामध्ये 6 विधानसभा येतात, म्हणजे 6 आमदार 1 खासदार. 70 वर्षामध्ये याच्यामध्ये एकही महिला आमदार नको व्हायला, एकही खासदार नको व्हायला महिला, हा विचार मी डोळ्यासमोर ठेवला होता. आणि 2019ला मी लोकसभेची निवडणूक लढणारी आपल्या भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातली पहिली महिला उमेदवार होती आणि मी 3 नंबरवर इथे राहिली आपल्या क्षेत्रामध्ये. मग सांगण्याचं उद्दिष्ट हे होतं की आपल्या क्षेत्रामध्ये किंवा आपल्याला आपले अधिकार काय हे माहीत झालं पाहिजे. तर एवढा लढा आपण एवढा वर्ष झाले आम्ही महिला देत आहोत की आम्हाला लोकसभा विधानसभेमध्ये 50% आरक्षण पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आहे परंतु लोकसभा विधानसभेत नव्हतं. परंतु आत्ताच्या सध्या जी सरकार आहे मोदी सरकार यांनी महिलांना 33% आरक्षण लोकसभा विधानसभामध्ये हे लागू केलेलं आहे. परंतु ते पुढच्या रेजिमपासून लागू होणार. पण 33%वर होणार का? आपण किती आहोत महिला? 50% आहोत ना. मग आपल्याला 33% भागेल का? नाही. आम्हाला तिथे 50% आरक्षण हे पाहिजे आहे. याच्यासाठी आपल्याला लढा उभा राहायचा आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून ह्या अशाच गोष्टी आपल्याला नवीन नवीन ऐकायला मिळतात किंवा ज्यांना जे माहिती नाही आहे ते आपल्या कानावर पोहोचतं आणि ते पोहोचल्यावर त्याच्यावर आपण घरी जाऊन विचार केला पाहिजे की असंही आहे. तुम्हाला पुष्कळ जणांना माहिती होतं का आपल्याला आरक्षण काय आहे राजकारणामध्ये? नाही माहिती. परंतु आपल्याला जोपर्यंत आपल्या महिला जास्तीत जास्त राजकीय क्षेत्रातही पुढे आल्या पाहिजे. राजकारण म्हणजे गलिच्छ असते बा, राजकारणात महिला गेलं म्हणजे खूप त्यांचं नाव खराब होते, अशी एक धारणा मनात झाली आहे. पण असं काही नसते, आपल्यावर अवलंबून असते. आपण कसं आहे आपल्या परिवाराला आपल्याला माहिती आहे तर आपण कुठेही घाबरण्याची आपल्याला आवश्यकता नसते. जर आपला डोळा आपला विचार जर सकारात्मक आहे तर आपण कुठेच मागे राहायला नाही पाहिजे आणि पुढे यायला पाहिजे प्रत्येक क्षेत्रामध्ये. म्हणून मी म्हणते आहे नारी तू घे उंच भरारी, नारी तू घे उंच भरारी, मागे फिरून बघू नकोस. संधी मिळतील तुलाही अनेक, संधी मिळतील तुलाही अनेक, मागे परत फिरू नकोस, मागे परत फिरू नकोस. आमची या समाजाकडून एकच अपेक्षा
अपेक्षा आहे की या समाजाने, इथे अनेक जण उपस्थित आहे, आपण सर्वांनी ऐकावं की आपण सर्वांनी महिलांना, स्त्रियांना, आमची ही अपेक्षा नाही की तुम्ही आम्ही सर्वांना एक देवी म्हणून पूजावं, परंतु आपण महिलांना एक दासी म्हणून पिटवू नये, परंतु एक व्यक्ती म्हणून एक या जगण्याचा समानतेचा अधिकार आम्हा महिलांनाही हा प्रत्येक ठिकाणी मिळाला पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे। आणि हमारे आँखों में ज्वाला है, हमें प्रकाश चाहिए, हमारे आँखों में ज्वाला है, हमें प्रकाश चाहिए, हमारे हाथों में पृथ्वी है, हमें आकाश चाहिए, हमें और कुछ नहीं, एक व्यक्ति होने का एहसास चाहिए, एक व्यक्ती होने का एहसास चाहिए। आज या प्रसंगी आपल्या सर्वांना मी एवढंच सांगू इच्छिते आणि येणारा काळ हे माझ्या विद्यार्थिनींचं आणि तुम्हा सर्व मैत्रिणींचं हे उज्ज्वल भविष्याचं राहो, ही सदिच्छा माझ्या मनात ठेवते आणि परत एकदा जागतिक दिनाच्या, महिला दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते। आणि आपण मॅडम मेश्रामताई, ढवळेताई आणि सर्व कर्मचारी, आपण मला इथे खूप मान सन्मान देऊन बोलवलं आणि माझे हे 2 शब्द आपल्यासमोर मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपले खूप खूप आभारी आहे। धन्यवाद। थँक्यू।